नमस्कार मित्रांनो, तुमची कहाणी सुद्धा अशीच आहे का? महिन्याची 1 तारीख येते आणि मोबाईलवर मेसेज येतो सॅलरी क्रेडिट आणि आपण खुश होतो, चला पार्टी करून कुठे फिरायला जाऊन. पण बघता बघता 10-15 तारीख येते आणि आपलं बँक अकाउंट पुन्हा रडायला लागतं. उरलेले 15 दिवस आपण मित्रांकडून उधार घेऊन आणि क्रेडिट कार्ड घासून कसे बसे काढतो. बऱ्याच लोकांना वाटतं माझा पगार झाला की माझे प्रॉब्लेम सुटतील. पण मित्रांनो, कटू सत्य हे आहे की पगार 10,000चा 20,000 झाला तरी महिन्याच्या अखेरीस तुमचे हात रिकामेच राहतात. कारण पार्किन्स लॉ सांगतो, जसं उत्पन्न वाढतं तसं माणसाचा खर्चही वाढतो. प्रॉब्लेम तुमच्या पगारात नाही, प्रॉब्लेम तुमच्या मॅनेजमेंट मध्ये आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसे वाचवण्याच्या 3 सोप्या पद्धती सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही 15-20 हजाराच्या पगारात सुद्धा श्रीमंतासारखी बचत करू शकाल. पहिली आणि जगातील सर्वात प्रसिद्ध पद्धत 50-30-20 रूल. तुमचा पगार हातात आल्यावर त्याचे 3 भाग करा. नंबर 1, 50% गरजा. हे ते पैसे आहेत जे खर्च करणे भागच आहे. उदाहरणार्थ घर भाडे, राशन, लाईट बिल, तुमचा प्रवास खर्च. तुमच्या पगाराचा अर्धा हिस्सा यात गेला पाहिजे. नंबर 2, 30% इच्छा. हे ते पैसे आहेत तुमच्या आनंदासाठी आहेत. उदाहरणार्थ नवीन कपडे, नेटफ्लिक्स, फिरणे. स्वतःला मारून जगू नका आणि 30% पेक्षा जास्त खर्चही करू नका. नंबर 3, 20% बचत. हे पैसे तुमचे नाही तर तुमच्या भविष्याचे आहेत. हे पैसे आधीच बाजूला काढून गुंतवणूक करा, मग ते आरडी असो किंवा SIP. दुसरी पद्धत, ज्यांच्या ऑनलाईन खर्चावर कंट्रोल नाही त्यांच्यासाठी. UPI मुळे आपल्याला कळतच नाही की पैसे किती गेले. त्यामुळे पगार झाल्यावर कॅश काढा आणि तो वेगवेगळ्या पॉकेटमध्ये ठेवा. नंबर 1, राशन पाकिट. नंबर 2, पेट्रोल पाकिट. नंबर 3, मनोरंजन पाकिट. तर मनोरंजन पाकिटातले पैसे 20 तारखेलाच संपले, पुढचे 3 दिवस घरीच बसायचं, बाहेर जायचं नाही. ही पद्धत तुम्हाला शिस्त लावेल. जेव्हा हातातून कॅश जाते तेव्हा मेंदूला वेदना होतात आणि खर्चही कमी होतात. तिसरी पद्धत, इम्पल्स बाईंग थांबवण्यासाठी. तुम्ही मॉलमध्ये जाता, अमेझॉन उघडता, एखादी भारी वस्तू दिसली की तुम्ही लगेच बाय नाव करता. पण मित्रांनो, थांबा. कोणतीही महागडी वस्तू घेण्याआधी 24 तास वाट बघा आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला विचारा, खरंच मला याची गरज आहे का? 80% उत्तर तुमचं नाहीच असेल. फक्त 24 तास थांबल्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील. तर मित्रांनो, श्रीमंत तो नाही जो जास्त कमावतो, श्रीमंत तो आहे जो जास्त वाचवतो. 50-30-20 नियम वापरा, कॅश वापरा आणि कोणतीही वस्तू घेण्याआधी फक्त 24 तास वाट बघा. छोट्या छोट्या गळतीमुळे मोठं जहाज बुडतं, तसंच छोट्या छोट्या खर्चांमुळे तुमचं बजेट कोलमडतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पैसा जपा आणि तो तुम्हाला जपेल.